नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. ज्याचं नाव आहे द क्रिकेट झोन. ही चॅनल मी याच्यासाठी बनवली की ऑलवेज क्रिकेटच्या विषयी आपलं जे लगाव आहे, जे आपलं नातं आहे, जे आपण लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो आहेत त्याच्याविषयीचे रिलेटेड जे आहे मी चॅनल बनवलेली आहे. आणि आत्ताच सध्याच आमचं एक टुर्नामेंट झालं होतं, जे लिंगायत कुस्ती समाज प्रीमियर लीग म्हणून सांग. याचं सीझन 8वं सीझन होतं आहे. आणि याच्यामध्ये आम्ही 2 टाईम जे आहे हे विजेता झालेलो आहेत. आणि हे सीझनचं 8वं सीझनचं सुरुवात झालेली आहे आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे तिथं प्रदर्शन केलेलं होतं. आणि आम्ही तिथं सेमीफायनलच्या स्टेजवर आलेलो होतो. तर सेमीफायनलच्या स्टेजच्या समोर जे 2 मॅचेस जे आहे मी तुम्हाला सांगतो, तो कोष्टी सन आणि कोष्टी फायटर. मी ज्या टीममधून खेळत आहे तिचं नाव आहे कोष्टी फायटर. आम्ही टॉस जिंकला होता आणि आम्ही बॉलिंग चूज केलेली होती. आताच्या कंडिशनप्रमाणे त्यांनी आम्हाला खूप रन मारले, खूप रन. 6 ओव्हरचा मॅच आहे, 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे. त्यांनी आम्हाला जे आहे 101 रनाचा टार्गेट दिलेला आहे. आणि ही सेमीफायनलची मॅच डू ऑर डाय सारखी होती आणि याच्यामध्ये आम्हाला जिंकणं गरजेचं, खूपच गरजेचं होतं. तर चला या मॅचचं आपण मनोरंजन घेऊ. काही बी आपली जीत किंवा हार एक लर्निंगसाठी आपण समजू शकतो. प्रत्येक याच्यात जर आपल्याला फेलियर ही एक स्टेप आहे सक्सेसचं. तर बघूया या मॅचचा हायलाईटमध्ये. आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आभार, अभिनंदन त्यांचं सुद्धा. सतीश भाऊ यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या ठिकाणी. यानंतर आपण जातोय. धावसंख्या 101 चेस करायची आहे. तर समोर आपण 2 फलंदाज पाहतोय, किरण सरोदे आणि विजय सरोदे. पाहूया कोणता संघ ह्या सामन्यामध्ये विजयी होऊन ग्रँड फिनालेमध्ये दिमाखदारी ठरेल. तो निलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू अपील, आऊट अपील केली जाते, परंतु इथे मात्र अपीलचा कोणताही परिणाम होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. निलेश एक डावखुऱ्या हाताचा तेज तर्रार गोलंदाज निलेश रुडानकर, वैयक्तिक पहिलं आणि संघाचंही पहिलं षटक घेऊन मैदानावरती आलेला आहे तो निलेश. पुन्हा एकदा निलेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. मारा करेल तो किरणसाठी. आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला सन्मान दिला जातोय. धावगतीचा श्री गणेशा केला जातोय. इथे मात्र श्री गणेशा 1 धावांनी केला गेलेला आहे. 101चा शगुन द्यावा लागेल तो कोष्टी फायटर संघाला. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय विजय आहे. गोलंदाजीची धुरा सांभाळेल तो निलेश. पुढचा चेंडू. इथं मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. कोणतीही धाव घेण्याची शक्यता इथं नाकारली आहे. खूप खूप चांगल्या प्रकारचं असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. ते कर्णधार यांच्या माध्यमातून अतिशय प्रभावशाली क्षेत्ररक्षण रंगवलं गेलेलं आहे, सजवलं गेलेलं आहे. निलेश यांनी स्वतःच्या गोलंदाजीवरती 1 पॉइंट. त्याच्यानंतर गलीमध्ये खेळाडू, कव्हरमध्ये खेळाडू, फक्त एक मिड ऑन जो आहे तो मागे ढकललेला आहे. एक मिड ऑफ मागे ढकलला गेलेला आहे. पॉवर प्लेचं षटक पहिलं निलेश अतिशय जिम्मेदारीने सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना फास्ट ठेवायचा आपल्याला नम्रतेची सूचना आहे. पाहूया पुढचा चेंडू निलेशांचा. सामना करेल तो किरण. आता मात्र लांबवरचा फटका पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सागरच्या माध्यमातून. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सागर यांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये 2 ने विशालच्या माध्यमातून हा सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 4 एकच आहे. धावसंख्या 3 आपल्याला होताना पाहायला मिळते. निलेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता मात्र स्क्वेअर लेगला खेळून काढलं जातं. 1 धाव घेतली जाते तिथे. एका धावेतील समाधान मानावं लागेल ते विजय याला. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होत आहे. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या 4. 101 धावा करत असताना धावसंख्या झाली 4.
पहिली ओव्हर खूप महत्त्वाची होती, ज्याच्यामध्ये आलेल्या आम्ही सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. 4च रन दिले होते, जी आम्हाला आज खूप अवघड या झालेली. प्रीमियर लीग मधील शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी उपस्थित मान्यवरांचं, त्याचबरोबर आलेल्या पाहुणे मंडळींचं, आलेल्या प्रेक्षक वर्गांचं, आलेल्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हिमांशू. इथे मात्र लेग साईडला चेंडू खेळून काढला जातो, एक धाव घेतली जाते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मी मागाशीच म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण हे चांगल्या प्रकारे सजवलं गेलेलं आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे ते कर्णधार यांच्या माध्यमातून. हिमांशू नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळेल तो हिमांशू. स्ट्राईकला किरण आपल्याला पाहायला मिळतोय. किरण इथे मात्र लांबवरचा फटका पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा मिळत आहेत ते. आणि 4 धावा, चौकार पाहायला मिळतोय तो बॅट मधून किरण याच्या. धावसंख्येमध्ये 4ने ऊर्जा येईल. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हिमांशू सज्ज होत आहे नवीन चेंडू घेऊन. एक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळतोय हिमांशू. स्ट्राईकला असेल तो किरण. अगोदरच्या चेंडूवरती चौकार खेचून काढला होता तो किरण यांनी. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. हिमांशू राईट आर्म फॉर द विकेट. आता मात्र कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा येतोय षटकार. 6 धावा. सहा धावा. सुंदर फटका किरण याच्या बॅटमधून. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा हिमांशू. सामना करेल तो किरण. राईट आर्म वर द विकेट हिमांशू. इथे मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू जातो स्लीप रिझन मध्ये. रवी मस्कर तिथे चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानायला लागेल ते किरण याला. हिमांशू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा करेल. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू होता. पंचांनी न घोषित केलेला आहे फ्री हिट असेल. फ्री हिट. एक एक्स्ट्रा डिलिव्हरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. पाहूया कशा प्रकारे पुढील चेंडू हाताला जाईल. फ्री हिट असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट हिमांशू. सामना करेल तो विजय. आता मात्र चाबूक शॉट पाहायला मिळतोय आणि हा येतोय चौकार. 4 धावा. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजय सरोदे आणि किरण सरोदे अशी सरोदे बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. दोनो बाही दोनो तबाई. जर तबाई केली तरच हा संघ विजयी होऊ शकतो, कारण 101 धावसंख्या आपल्याला करायची आहे 6 षटकामध्ये. विजय याच्या बॅटमधून येणारा हा एक खणखणीत आपल्याला चौकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू हिमांशू याचा. राईट आर्म वर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवरती. पाहूया हिमांशू राईट आर्म वर द विकेट विजयसाठी. आता मात्र ब्लॉकल मधला चेंडू होता. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळला. 1 रन घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते विजय याला. धावसंख्येमध्ये 1ने बदल होईल. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. 2 षटक पुन्हा धावसंख्या आहे 22. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली गेलेली आहेत. धावसंख्या आहे 22. अद्यापही दोन्ही
ओपनिंग फलंदाज बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. नवीन गोलंदाज रवी. रवी मस्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अनुभवी असे कर्णधार. सेमीफायनल मध्ये ज्याने या टीमला जर सेमीफायनल मध्ये घेऊन येण्यामध्ये मोठं जर कोणाचा हात असेल तर रवी मस्कर यांचा. 6 चेंडू 14 रन पाहिजे असताना रवी मस्कर यांनी ते धावा त्या डिफेंड केल्या होत्या. तेच हे रवी मस्कर आपल्याला गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतात. आता मात्र लेग साईडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले जाते. एक धाव घेतली जाते आणि कोणत्याही प्रकारचा रन घेतलेला नाहीये तो विजय याने. निर्धाव चेंडू हाताळला जातो तर रवी मस्कर यांच्या माध्यमातून. नक्कीच रवी मस्कर यांच्या माध्यमातून आपण सांगितलं तर त्यांची जी लाईन आहे ती कधी चुकणार नाहीत. ते वाईट एक्स्ट्रा रन अशा प्रकारची कोणतीच ते गोलंदाजी करणार नाहीत. अशा प्रकारचा अतिशय उत्तम कंट्रोल गोलंदाजी होते असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रवी मस्कर यांच्या रूपामध्ये. पाहूया पुन्हा एकदा रवी मस्कर. पुढचा चेंडू आता मात्र लांबवरचा फटका खेळून काढला जातोय. हा येतोय षटकार. 6 धावा. एक फुलटॉस नक्कीच होता आणि फुल टोल वसूल केले जाते त्याला विजयच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये 6 ने बदल. 28 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. रवी मस्कर वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन रवी मस्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू रवी यांचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील ते विजयाला. आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा पाहायला मिळते. पुढचा चेंडू रवी यांचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील ते विजयाला. आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा येतोय षटकार. 6 धावा. लगातार 2 चेंडू 2 षटकार विजय याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. रवी मस्कर यांच्यावरती चढवलेला हा हल्ला. इथे मात्र महागडं षटक टाकताना पाहायला मिळतात रवी मस्कर. थोडासा कमबॅक नक्कीच त्यांना करावं लागेल. 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती. रवी मस्कर पुन्हा एकदा. थोडीशी फील्ड मध्ये चेंजेस करताना आपल्याला रवी मस्कर पाहायला मिळत आहेत. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट विजयसाठी. पुढचा चेंडू आता मात्र रिव्हर्स अटेंड केला जातोय. सक्सेसफुल रिव्हर्स अटेंड केला जातोय. पाहूया किती धाव मिळत आहेत त्या. एक धाव घेतली जाते. पाहूया दुसरी धाव होते का. तर एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते विजय याला. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होईल. धावसंख्या होती ती 35. पुणे एकदा रवी मस्कर. सामना करेल तो किरण. आता मात्र उंच फटका पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा येत आहेत त्या. आणि हा येतोय चौकार. 4 धावा. 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. साईडला असेल तो किरण. रवी मस्कर पुढील चेंडू घेऊन हातामध्ये. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो किरण. पुढचा चेंडू रवी यांचा. किरण स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पाहूया लांबवरचा फटका आणि पंचांचा निर्णय ते महत्त्वाचा ठरेल. षटकार. 6 धावा. 45 धावा आणि या ओव्हरमध्ये
23 धावा खर्च केले आहेत त्या रवी मस्कर याने. 23 धावा खर्च केले आहेत. तो विजयसाठी. विजय पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू हिमांशूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हिमांशू राईट आर्म राऊंड विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय एसटी कशाच्या डोक्याच्या वरून. एक धाव घेतली जाते आणि एका धावाचे समाधान मानावं लागेल ते. आणि ह्या 2 धावा बाईकच्या रूपामध्ये एक धाव. फोर्टी सेवन धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशू राईट आर्म राऊंड विकेट विजयसाठी. पुढचा चेंडू. आता मात्र फाईन लेग मध्ये चेंडूला खेळून काढले जात आहे. एक धाव घेतली जाते. एका धाव्यावरती समाधान मानावे लागते विजय याला. इथे मात्र एकेरी दुहेरीने काही जास्त फरक पडू शकत नाहीये. जर हा सामना जिंकायचा असेल तर लांबवरचे फटके येणं अत्यंत महत्वाचं ठरेल या ठिकाणी. धावसंख्या झालेली आहे ती 48. 48 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हिमांशू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो किरण याला. आणि हा सुंदर फटका पाहायला मिळतो. परंतु निलेश तिथे आपल्याला एक चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हिमांशू पाहूया राईट आर्म राऊंड विकेट विजयसाठी. इथे मात्र विजय कोणतीही ऍक्शन करत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी हिमांशूची. विकेट टू विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी हिमांशूची. अतिशय सुंदर विकेट टू विकेट गोलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते हिमांशू याची. राऊंड विकेट जाऊन तो मारा करतोय विजय याला. परंतु विजय याला तो हलण्याचा कोणत्याही प्रकारचा मौका देत नाहीये. ब्लॉक होल मध्ये चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा हिमांशू राईट आर्म राऊंड विकेट विजयसाठी. पुढचा चेंडू. आता मात्र ब्लॉक मध्ये चेंडू. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला काऊ कॉर्नरच्या दिशेला खेळून काढलं जात आहे. हा येतोय चौकार. 4 धावा. 53 धावा. त्रिलोकेश्वर युवक मंडळ यांच्याद्वारे आयोजित लिंगायत प्रीमियर. इथे मात्र निलेश इथे कोणती चुकी करत नाही. किरणला माघारी पाठवतोय. किरण बॅक टू द पॅव्हेलियन. माघारी परतावं लागतं इथे या ठिकाणी. अचूक अशी गोलंदाजी करत असलेल्या निलेशच्या गोलंदाजीच्या जोरावरती किरण मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. त्रिलोकेश्वर युवक